प्रश्न जसा ठाकरे बंधूंबद्दल विचारला जातो तसं पवार बंधूंबद्दलही कायम आहे आणि दोन्ही पवार एकत्र येणार का या प्रश्नावरती शरद पवारांनी उत्तर दिलं आहे की माहीत नाही. कसं पाहता याकडे? मला काय माहिती असायचं काही कारण नाही. त्यांचा दोन पक्षाचा विषय आहे. मी आमच्या शिवसेनेविषयी बोलू शकतो, बाकीच्या पक्षाविषयी बोलायचा मला अधिकार नाही आणि मला ते माहिती पण नाही. धनंजय मुंडे विपक्षना केंद्रामध्ये गेलेले आहेत, 7 दिवस होऊन गेलेले आहेत. कसं पाहता याकडे? चांगलं आहे. विपक्षना केंद्रात गेल्यावर थोडी मनशांती लाभते. पापक्षालन थोडंसं होतं. आपल्या पापाची जाणीव होती की आपण काय काय केलं इतक्या दिवस, किती खुन्या करणाऱ्या लोकांना सपोर्ट केला, किती भ्रष्टाचारांना आपण सपोर्ट केला, याचं जरा मनामध्ये एकांतवासात बऱ्याच गोष्टीची आठवण होती आणि मला वाटतं ती आठवण एकदा काढून मनाच्या बाहेर फेकलेली बरी आणि त्याच्यामुळे अशा उपोषणाचा फायदा होता. प्रताप सरनाईकांनी वक्तव्य केलं आहे मीरा भाईंदरमध्ये की हिंदी आमची लाडकी बहीण आहे, मराठी आई असली तर हिंदी लाडकी बहीण आहे आणि आम्ही जिथेही जातो हिंदी बोलतो आणि मध्ये मध्ये आमचे मराठी शब्द येतात पण तरी आम्ही हिंदी बोलतो. कसं पाहता याकडे? आणि हिंदीमुळेच आम्ही निवडणूक जिंकलो आहे. हे लोक आहे ना, मी पुन्हा सांगतो, हे धंद्यावाले लोक आहेत, जुगारवाले लोक आहेत. हे नुसतं नफा आणि तोटा विचार करणारे लोक आहे. हे नुसते नफा आणि तोटा, याच्यातून फायदा किती होईल आणि मतं किती होईल. आम्ही मराठीला मतं किती होईल, मतं किती पडतील याचा विचार करत नाही. मताचा विचार करायचा असं आम्ही वा हिंदी छान, हा तामिळ छान, बंगाली छान म्हटलं असतो ना. पण या महाराष्ट्रात मराठीच महत्त्वाचं आहे. मतं सोडा हो, आपला महाराष्ट्र महत्त्वाचा आहे, आपली मराठी महत्त्वाची, ही भावना आधी महत्त्वाची. आता हे लोक धंद्या पाण्यावाले, प्रताप सरनाईक म्हणजे कोण आहे? बिल्डर आहे, धंद्यावाले लोक आहेत. हे बिझनेसचा विचार करतील, किती स्क्वेअर फूट, किती हे, किती मजले, किती हे, तसा किती मतं, काय हिंदीने किती मतं, मला याच विचार करणं. आम्ही तो विचार नाही करत. पेंग्विनच्या नावावरून पुन्हा एकदा वादग्रस्त होते. 3 पिल्लं झालेत पेंग्विनला आणि यांची नावं आता बदलावी यासाठी भाजप आंदोलन करत आहे. हेच पेंग्विन कशासाठी आणले? मला असं वाटतं काळ कसा सूड उगवत असतो त्याचं उदाहरण आहे. हे पेंग्विन का आणले म्हणून हेच भाजपवाले आंदोलन करत होते. आता याच पेंग्विनचं नाव मराठी ठेवा म्हणून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मला वाटतं काळाने उगवलेला त्यांच्यावरचा हा सूड आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे अंबादास दानवे यांनी आणि भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे कशा पद्धतीने आता एकत्र येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.